मी आज एका अतिशय अतिशय छोट्या विषयाबाबतीत आपल्याशी चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे आणि हा विषय कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती आहे. संपूर्ण जग सध्या कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी आणि त्याला हरवण्यासाठी सध्या लढत आहे. ही खरं म्हणजे लढाई आहे आणि ही लढाई काय केवळ एका राष्ट्राची नाही आहे, तर संपूर्ण जगाची, सर्व देशांची लढाई एका अशा अतिशय टायनी व्हायरस बरोबर आहे. पण त्या टायनी व्हायरसने सगळ्या जगाला काही 2 महिन्यामध्ये त्रस्त करून सोडलेलं आहे आणि म्हणून हे एक लढाई आहे आणि त्याबाबत सर्वजण लढत आहेत. या बाबतीत 4थ्या किंवा 5व्या शतकामध्ये यामध्ये एक रेनाटस नावाचे लेखक होते आणि त्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये असं नमूद केला होता की सी विस पॅसेम पॅराबेलम, म्हणजे इफ यू वॉन्ट पीस बी प्रिपेअर्ड फॉर वॉर. म्हणजे तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल तर तुमची युद्धाची तयारी ही कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे आता युद्ध सुरू झाल्यानंतर युद्धाची तयारी करण्यापेक्षा जर तुम्ही शांततेच्या काळात पुढे कधीतरी युद्ध होणारच आहे आणि त्याची संपूर्ण तयारी जर केली तरच मग तुम्ही युद्ध जिंकू शकता. हे असं 4थ्या किंवा 5व्या शतकामध्ये हे रेनाटस या लेखकाने सांगितलेलं आणि ते आज सध्याही सत्य आहे. कोविड-19च्या बाबतीमध्ये मग आपण ह्या युद्धासाठी तसे तयार होतो का? याच्यामध्ये खूप वेगवेगळे असे मोठे ॲस्पेक्ट्स आहेत, याचे खूप मोठे कंगोरे आहेत. त्याच्यामध्ये मी अजिबात जाणार नाही, कारण हे जागतिक पातळीचं संकट असल्यामुळे त्याला जागतिक पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत असे वेगवेगळे फॅसेट्स आहेत आणि त्याची चर्चा चालू आहे. मी फक्त एक छोट्या विषयाबाबतीमध्ये आपल्याशी चर्चा करणार आहे आणि ती म्हणजे की आपण याच्याशी कोविड-19शी मुकाबला करण्यासाठी ज्या अनेक गोष्टी करायला पाहिजे होतात त्यापैकी जसं युद्धामध्ये योद्धे असावे लागतात. तुम्हाला जर युद्ध होणार असेल तर त्याच वेळेस योद्ध्यांची, सैनिकांचं रिक्रुटमेंट करून चालत नाही. ते अगोदरपासूनच तिथे असायला पाहिजे, ते ट्रेंड असलेले पाहिजेत आणि त्यांना तसं ते स्किल आलेलं असलं पाहिजे. मग कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जे योद्धे असतात, जे आरोग्य यंत्रणा आहे ती अस्तित्वात होती किंवा आहे, याबाबत आपण एवढ्याच एका मुद्द्यावरती चर्चा करूया. अर्थात याच्यासाठी की देशाचा किंवा राज्याचा किंवा महानगरपालिकांचा किती बजेटपैकी बजेट हे याच्यावरती असावं, आरोग्यासाठी असावं आणि मार्गदर्शक तत्वामध्ये जे बेसिक कर्तव्य दिलेली आहेत सरकारांची, त्याच्यामध्ये सर्व जनतेचं आरोग्य चांगलं राहावं हे दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते चालतं. त्यामुळे किती बजेट असावं आणि तितकं बजेट आहे की नाही यामध्ये मी जाणार नाही, कारण नेहमीच आरोग्यासाठीचं जे बजेट आहे ते पाहिजे तितकं दिलं जात नाही. पण त्याच्यामध्ये आता जाण्यात काही अर्थ नाही आहे. आपण फक्त योद्धे आहेत की नाही एवढं रिस्ट्रिक्शन करूया. राज्य शासनाचा जर विचार करायचा झाला किंवा महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर आरोग्य खातं जे आहे त्या आरोग्य खात्यामध्ये आपण फार एक असं टोकन म्हणून, उदाहरण म्हणून काही पदं घेऊया. त्यांची वर्ग 1 किंवा वर्ग 2च्या वरच्या श्रेणीतली जी पदं आहेत, जे 1600 पदं आहेत, त्यापैकी किती पदं भरली गेलेली होती, म्हणजे योद्धे, सैनिक यासाठी अस्तित्वात होते किंवा नाही हे बघणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस एखादं पद निर्माण केलं जातं ते पद निर्माण केल्यानंतर त्याच्यासाठीची अंदाजपत्रकीय तरतूद किंवा त्यांच्यासाठीचे जे पगार असतो त्याची तरतूद ऑटोमॅटिकली बजेटमध्ये होत असते. त्यामुळे तुम्हाला नव्याने असं काही त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तरतूद करायची आणि हे असं नसतं. त्यामुळे या 1600 ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी किंवा पदांसाठी पैशांची तरतूद शासनाकडून ऑटोमॅटिकली होते आणि ती झालेली असते. आता प्रश्न फक्त काय आहे की त्यांचं निवड करून त्यांना तिथे नेमणूक करणे. एक अतिशय दुर्दैवी घटना अशी आहे की एका माहितीच्या अधिकारातून जे सत्य समोर आलेलं आहे त्यामुळे असं दिसतं की या 1600 पैकी 1100 पोस्ट, 1600 पैकी 1100 पोस्ट म्हणजे जवळजवळ 66% पदं काही वर्ष रिक्त आहेत. त्यामुळे ह्या आरोग्यासाठी जे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे कोविड-19च्या माध्यमातून
ते आव्हान स्वीकारण्यासाठी जे वरिष्ठ म्हणजे सेनापती वगैरे या लेव्हलची पदं किंवा वरच्या पातळीवरती जे सैन्याची जी असावी लागते, खाली तर बाकीचे लोक असतातच, पण ज्यांचं नियंत्रण असावं लागतं, ज्यांनी त्याचं पर्यवेक्षण करायचं असतं, अशी जी पदं आहेत ती पदं 66% रिक्त आहेत आणि वर्षानुवर्ष रिक्त आहेत. त्यामुळे निश्चितच की आपण युद्धाच्या वेळेस जे तयारी करायला पाहिजे होती आणि जे कायमस्वरूपी तयार असायला पाहिजे होतं ते नव्हतं. आणि मग याच्यात चूक कुणाची आहे? आपण सर्व मीडिया आणि जनता हे मग राजकीय नेत्यांना दोष देत असतो की राजकीय नेत्यांचं लक्ष नाही आहे, हे त्यांचं फेल्युअर आहे. मग ते गव्हर्नमेंट कुणाचं का असेना, पार्टी कुठली का असेना, शेवटी ते मंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, यांना दोष देण्यामध्ये आपण फार पुढे असतो. त्यांना दोष आपण केव्हा दिला असता तर त्यांनी ही पदं निर्माण करू दिली नसती. तर खरं म्हणजे पदं निर्माण केलेली आहेत. ही पदं एकदा निर्माण केल्यानंतर ती भरण्याची जबाबदारी त्या खात्याचे सचिव आणि इतर सामान्य प्रशासन विभागाचे सचिव असतील किंवा वित्त विभागाचे सचिव असतील, यांनी ते प्रक्रिया करण्याची गरज असते. काही धोरणामुळे जर ही पदं भरता आली नाही तर या सचिवांनी, आरोग्य सचिवांनी राजकीय नेतृत्वाला कन्व्हिन्स केलं पाहिजे की अशी परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते की जेणेकरून ही पदं ही कायमस्वरूपी भरलेली असली पाहिजे. मला वाटतं की कुठेतरी हे सचिव पातळीवरचे जे लोक आहेत त्यांचं हे फेल्युअर आहे. त्यामुळे आपण कोविड-19चा मुकाबला करतोय, त्याच्यामधून आपण पंतप्रधानापासून, मुख्यमंत्र्यापासून, आरोग्यमंत्री सगळे त्याच्यामध्ये कामाला लागलेले आहेत, सगळे यंत्रणा कामाला लागलेली आहेत आणि अतिशय चांगलं काम करतायत. पण मग ज्या वेळेस हे करणं गरजेचं होतं त्यावेळेस का झालं नाही? ते जर झालं असतं तर कदाचित आणखी परिस्थिती थोडीशी नियंत्रणाखाली आलेली असली, कारण हे लोक वर्षानुवर्षे काम करत असताना मग त्यांचा अनुभव तिथे कामी आला असता. पण मला वाटतं की हे न होण्यामध्ये मग त्या खात्याचे सचिव हे जबाबदार आहेत. आणि त्या सचिवांनी जर असं सांगितलं की नाही, मी तर प्रयत्न केले होते, मग राजकीय नेतृत्वाने त्याच्यासाठी मान्यता दिली नाही. खरं म्हणजे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती सचिव होतो त्याचा 16 वर्ष IAS मध्ये असल्यानंतर तो सचिव होतो. त्यामुळे त्याला राजकीय नेतृत्वाला पटवून द्यायला पाहिजे की ही गोष्ट आहे, ही करणं गरजेचं आहे, हे पद भरणं गरजेचं आहे, अन्यथा अनेक घटना घडू शकतात आणि त्याच्यामुळे मग ऐन वेळेस आपल्याला ही यंत्रणा उभी करता येणं शक्य नाही. समजा हे सांगून सुद्धा किंवा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करून सुद्धा जर राजकीय नेतृत्वाने ऐकलं नाही तर मग मुख्य सचिव आणि सगळ्यांनी मिळून त्यांना राजकीय नेतृत्वावरती कन्व्हिन्स केलं पाहिजे की ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. हे झाले की नाही मला माहिती नाही, पण वस्तुस्थिती एक अशी आहे की 66% पदं रिक्त राहणं हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे. अर्थात काही लोकांचा याच्यामध्ये असाही आक्षेप असतो की मग पोस्ट जरी भरल्या असल्या तरी काय झालं असतं, कारण हे लोक कामच करत नाही. हे खरं म्हणजे की कामच करत नाही म्हणजे शेवटी काम करत नाही तर मग ते काम करून घ्यायची जबाबदारी सचिवांची आहे. कारण घटनेमधील आर्टिकल 166 खाली जे रूल्स ऑफ बिझनेस बनवलेले आहेत ते प्रत्येक खात्याला सचिव आहे आणि त्या सचिवांनी सगळ्या खात्यामध्ये कारभार व्यवस्थित चालतो की नाही बघण्याची प्रशासकीय जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे मला वाटतं की हे कशी अशी लंगडी सबब सांगण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये मला वाटतं की इफ यू वॉन्ट पीस बी प्रिपेअर्ड फॉर वॉर या उक्तीप्रमाणे राज्यामध्ये हे पदं भरली गेलेली नव्हती आणि याचा राजकीय त्याला उत्तर येण्यापेक्षा हे प्रशासकीय उत्तर येणं गरजेचं आहे. अन्यथा मग काळ सुकावतो आणि खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा काळ सुकावलेला आहे. आम्ही काहीही केला तरी आम्हाला कोणी काही करू शकत नाही अशा पद्धतीची जर मानसिकता राज्याच्या प्रशासनामध्ये आली असेल तर मला वाटतं की मग अशा प्रकारचे कोविड किंवा अन्य काही ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये आपली तयारी असणार नाही. खरं म्हणजे ज्यावेळेस यापूर्वीही H1N1 आला होता, स्वाईन फ्लू, तेव्हापासून खरं म्हणजे अनुभव आहे. त्यामुळे ही यंत्रणा चालू असलीच पाहिजे होती. ती यंत्रणा न कार्यरत ठेवण्यामध्ये जे सचिव जबाबदार असतील त्यांच्यावर ते जबाबदारी निश्चित होणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे खरं म्हणजे की याच्यामध्ये काही हे नाही आहे की त्यांचं फेल्युअर आहे, अपयश आहे, ते अपयशाला जबाबदार धरलंच पाहिजे. मी एक दुसरं एक उदाहरण देईल आणि हे उदाहरण याच्यासाठी की महाराष्ट्र हे आता नागरीकरण झालेलं राज्य आहे आणि जवळजवळ 46-47% अर्थात ते आकडे बदलत राहतील इतके लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. आणि पुण्याचं उदाहरण जर द्यायचं झालं
तर पुण्याचे समजा जी 40-42 लाख लोकसंख्या आहे त्यासाठी महानगरपालिकेमध्ये मुख्य आरोग्य अधिकाऱ्याचं पद असतं. त्याच्यावरती या संपूर्ण शहराच्या आरोग्याची जबाबदारी आहे. मी माहिती घेतली असता हे पद 2012 नंतर भरलेलंच नाही. म्हणजे नागरीकरण म्हणजे शहरामध्ये जास्तीत जास्त लोक राहतात आणि शहरामध्ये आरोग्याच्या समस्या डेन्सिटीमुळे लोकसंख्येच्या घनतेमुळे जास्त असतात अशा ठिकाणी, आणि हे पद जे आहे ते वैधानिकरित्या कायद्याने जे काही 2-3 पदं दिलेली आहेत याच्यामध्ये अधिनियमामध्ये महापालिकेच्या कायद्यामध्ये त्याच्यापैकी हे एक पद आहे. मग 2012 पासून 2020 पर्यंत हे जर पद भरलं नसेल तर मला वाटतं की ह्या राज्याचं प्रशासन करतंय काय? म्हणजे याच्यासाठी जर आयुक्तांनी पद भरलं नसेल तर मग नगरविकास खात्याच्या सचिवांनी ऍक्शन प्रपोज करायला पाहिजे होती आयुक्ताविरुद्ध, किंवा नगरविकास खात्याच्या सचिवांनी जर हे पद भरण्यासाठी काही प्रयत्न केले नसतील, नगरविकास खात्यावरच्या सचिवावरती सुद्धा याची निश्चितपणे जबाबदारी ठेवण्यात आली पाहिजे. मग अलीकडे मी असं ऐकलं आहे की पुणे महानगरपालिकेचे हे पद न भरल्यामुळे राज्य शासनाने त्यांचा एक अधिकारी दिलेला आहे. ही तात्पुरती व्यवस्था किती दिवस चालणार आहे? जर तुम्हाला स्वतःचं कामकाज जर 74 घटनाप्रमाणे तुम्हाला स्वायत्त शासन म्हणून केलं असेल आणि तुम्हाला पदं भरण्याचे अधिकार दिलेले असतील ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये, आणि तुम्ही ते करत नसेल आणि मग राज्य शासनाने दिलं, तर मग तुमचं काम काय? तुम्ही आयुक्त म्हणून तुम्ही काय करता आहात इथे? ह्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्य शासनाने जो अधिकारी दिलेला आहे ते तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांनी दिलेला असेल, पण त्याच्यामध्ये आणखी एक आहे की राज्य शासनाचा असा निर्णय आहे की एखाद्या खात्यामध्ये जर 10% पेक्षा ते पदं रिक्त असतील तर त्यांनी त्यांच्या खात्यातला माणूस दुसरीकडे डेप्युटेशनवरती देऊ नये, म्हणजे प्रतिनियुक्तीवरती दुसरीकडे पाठवू नये. आता आरोग्य खात्यामध्ये 66% पदं दिलेलं आहे, म्हणजे 10%पेक्षाही जास्त पदं रिक्त आहेत. असं असताना राज्य शासनाचा माणूस त्या शासन निर्णयाचा भंग करून पुणे महानगरपालिकेमध्ये दिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्याची दुर्दशा किती व्हावी त्याला काहीही लिमिट राहिलेलं नाही आणि त्याला कोणीही वाली राहिलेलं नाही. म्हणून मला वाटतं की एक छोटासा मुद्दा म्हणून मी आपल्यासमोर मांडलेला आहे, आणि याच्यामध्ये मग साहजिकच प्रश्न निर्माण होईल की तुम्ही सर्व्हिसमध्ये असं, कारण काही जे प्रेक्षक आहेत जे युट्यूबवरती किंवा इकडे बघतात की तुम्ही सर्व्हिसमध्ये काय करता असताना तुम्ही हे केलं का? हो, मी जरूर केलं, आणि म्हणून मी त्या अथॉरिटीने बोलतोय, नाही तर मला बोलण्याचा काही अधिकारच नसता. दुसऱ्यांचा काहीच असा आक्षेप असतो की ही काही आता बोलण्याची वेळ नाही कारण करोडो आहेत. ही बोलण्याची वेळ नाही, खरं आहे, पण याच्यामध्ये सुधारणा तरी कधी होणार आहे? मग हे कुठेतरी रेकॉर्डवरती असलं पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे की मी हे जे बोलतोय ते मला एखादा राजकीय पक्ष जॉईन करायचा म्हणून करतोय. अजिबात नाही. मी पूर्ण 34 वर्ष जे प्रशासनामध्ये काढलेली आहेत, मी याच्यापेक्षाही जास्त तीव्रतेने बोलत होतो आणि मग फाईलवरती लिहित होतो आणि त्याप्रमाणे मी कार्य केलं. त्यामुळे मी तेव्हापासूनच राजकीय पक्ष जॉईन करण्यासाठी हे करतोय तसं अजिबात नाही, आणि राजकीय पक्ष जॉईन करण्याची माझी कुठलीही इच्छा नाहीये किंवा तसा माझा पुढचा प्लॅन पण नाही. त्यामुळे असे जे काही कोत्या बुद्धीचे लोक आहेत की मी कशासाठी करतोय हे त्यांच्यासाठी मी मुद्दामून सांगतोय की कधीतरी राजकीय नेतृत्वाबरोबरच प्रशासकीय नेतृत्वाची जबाबदारी ही निश्चित जर झाली नाही तर मला वाटतं की ही परिस्थिती अशीच चालू राहील. आणि हे एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. असं प्रशासनामध्ये जे काही चाललेलं आहे आणि जे फेल्युअर आहे त्याच्या बाबतीत मी नेहमी बोलतच राहील, आणि मला वाटतं की याची दखल खरं म्हणजे की सर्व समाजाने घेतली पाहिजे की ज्यांच्यासाठी आपल्याकडून टॅक्सेसच्या स्वरूपात पैसा घेतला जातो आणि जवळजवळ 56 ते 57% हा पैसा प्रशासनाच्या पगारावरती केला जातो, त्यांनी त्यांना दिलेले कर्तव्य ते बजावत आहेत की नाहीत याबाबत जनतेने सुद्धा सतर्क असलं पाहिजे.